भुजंगराव, मला सांगा, या परडीत नेमकं टाकायचं तरी काय? जमिनीपेक्षा जास्त मौल्यवान आमच्याकडे आहे तरी काय? तुम्हाला तर आमची अवस्था ठाव आहे. 2 येळीचं भागवायचं तीच आम्हाला नाकीनव येते. आणि देवीने सांगितलंय काहीतरी मौल्यवान गोष्ट घेऊन या म्हणून. देवी यांच्या माग हात धुवूनच लागली आहे. हा तिचा नवा डाव आहे. जमिनीपेक्षा मौल्यवान वस्तू ते बी या भिकाऱ्यांकडून. नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, यातून बी मार्ग निघाल. पण कसा? आधीच तुमचं माझ्यावर केवढं कर्ज आहे आणि त्यात आणखी काय मदत करणारी तुम्ही? कधी कधी मोठी गोष्टी मिळवण्यासाठी आधी गुंतवणूक करावीच लागते. ती जमीन बी माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. आणि म्या तुम्हाला जे काही बी देईन ते त्या जमिनीतून कसं वसूल करायचं हे मला चांगलंच ठाव आहे. म्हणजे खरंच यावर उपाय आहे का? हाय, पर तुम्ही आता शांत राहा. म्या तुम्हाला लवकरच निरोप धाडतो. या आता. मालक, ती एक विचारायचं होतं. म्हणजे त्या जमिनीत असं काय आहे की तुम्ही त्या दोघांनी मदत करायला तयार झालात? काही गोष्टी माणूस स्वतःसाठी करत नसतो चेलाप्पा. काही गोष्टी त्याला दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी कराव्या लागतात. मालक, ही दुसरं म्हणजे कोणी विशेष आहे काय? तुला ते माहित नसलेलंच बरं. काही रहस्य ही रहस्य राहिलेलीच बरी असतात. म्हणजे काल तुम्ही मला जे सांगत होता तेच ना? काल मी तुला जे काही बोललो ते विसरून जा. तुझ्यासाठी तेच चांगलं आहे. आणि आता मला त्रास देऊ नकास. योग्य वेळ आली की मी तुला बोलवून घेईल आणि त्यांच्यासाठी निरोप बी पाठवेल. मालक नेमकं माझ्यापासून काय लपवित आहे? घरी आलो तर आई घर सोडून निघून गेली होती. तेव्हा वाटलं बरंच झालं, पण आता कळतंय चूक तिची नव्हतीच, चूक माझीच होती. तुळजाई, जे काही घडलं होतं त्यानंतर मला वाटलंच नाही माझ्या लेकरांच्या मनात अजून एवढी माया जिवंत असेल. मला वाटलं होतं ते समजच विसरले आहेत, पण आज त्यांच्या तोंडून आईची आठवण ऐकून जीव भरून आला. मनुष्य मुळात वाईट नसतो आजी. त्याच्या मनात लोभ, अहंकार आणि स्वार्थ घर करतात आणि मग त्याचा मार्ग चुकतो. तुमच्या मुलांचं देखील तेच झालं. त्यांच्या मनातला लोभ इतका वाढला की त्यांनी बाकी सगळ्या भावना झाकून टाकल्या. तुळजाई, आता पुढची कसोटी काय असेल? त्यांना अशी गोष्ट शोधायची आहे जी त्यांच्या आईच्या जमिनीपेक्षा अधिक मौल्यवान असेल. अगं बाई, माझी लेकरं तर गरीब आहेत. त्यांच्याकडे असं काय असेल? म्हणूनच ही परीक्षा कठीण आहे आजी. कारण ते जे शोधत आहे ते बाजारात मिळणार नाही, ते विकत घेता येणार नाही. ते केवळ ओळखावं लागेल. जेव्हा त्यांना त्या प्रश्नाचं खरं उत्तर सापडेल तेव्हा त्यांना कळेल की जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपल्याकडे असूनही
ते आयुष्यभर तिच्याकडे दुर्लक्ष करत आले.